नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आज मी जो व्हिडिओ करतोय त्याचं नाव आहे की पॅट्रॉस्की स्कोअर म्हणजे काय? तर पॅट्रॉस्की स्कोअर प्रत्येक कंपनीचा आपल्याला काढू शकता तुम्हाला किंवा इट इज इझिली अवेलेबल ऑल्सो ऑन इंटरनेट. तर हा पॅरामीटर म्हणजे काय? तर फायनान्शियल हेल्थ रेशो आहे हा आणि त्याला पॅट्रॉस्की स्कोअर असं म्हणतात. एक फायनान्शियल इन्व्हेंटर ज्याचं नाव होतं पॅट्रॉस्की, त्यांनी हा रेशो शोधून काढला आणि हा बेसिकली 3 पॅरामीटरवर चालतो. प्रॉफिटॅबिलिटी, ओके, लिव्हरेज आणि इफिशियन्सी. ओके, फायनान्शियल इफिशियन्सी, फायनान्शियल लिव्हरेज. लिव्हरेज म्हणजे किती कर्ज घेतले कंपनीने. कॉम्प्लेक्स लँग्वेजमध्ये लिव्हरेज म्हणतात, ज्याला आपण लोन म्हणतो किंवा बॉरोइंग म्हणतो. प्रॉफिटॅबिलिटी तुम्हाला माहिती आहे की कंपनी किती प्रॉफिट कमवते. तर हे 9 पॅरामीटर्स आहेत या 3 हेड्समध्ये. प्रत्येकाला एक एक मार्क दिलेला आहे आणि त्याच्यात टोटल घेतली तर 9 येते. आणि ज्या कंपनीचा 9 हा रेशो आहे पेट्रॉस्की स्कोअर, ती कंपनी चांगली आहे ॲज फार ॲज फायनान्शियल हेल्थ रेशो इज कन्सर्न फॉर धिस इयर. ओके, हा व्हेरिएबल असतो. दरवर्षी तो बघावा लागतो. आता 2024चा तुम्हाला रेशो दाखवतोय. तर पॉझिटिव्ह नेट प्रॉफिट पाहिजे पहिला पॅरामीटर. तर पॉझिटिव्ह म्हणजे प्रॉफिटमध्ये असली कंपनी तर एक त्याला वेटेज मिळतं. ओके, नंतर पॉझिटिव्ह रिटर्न ऑन ॲसेट, जो मी सारखं सांगत असतो तुम्हाला, की नेट प्रॉफिट डिवायडेड बाय ॲसेटची व्हॅल्यू. ओके, त्याचा जर पॉझिटिव्ह रिटर्न ऑन ॲसेट असेल, मग 1% जरी असेल तरी त्याला एक एक मार्क मिळतो. ओके, ॲक्च्युली आपण 15%, 20% असले शेअर्स बघितलेले आहेत. ओके, पण तरी तो 15% किंवा 1% असला तरी त्याला एकच मार्क मिळतो. त्यानंतर पॉझिटिव्ह ऑपरेशन कॅश फ्लो, म्हणजे ऑपरेटिंग कॅश फ्लो जर पॉझिटिव्ह असेल, ओके, म्हणजे कॅश कंपनीत आली आहे, इन्व्हेंटरीत बसली नाही आहे किंवा कस्टमरकडे पण बसली नाही आहे. ओके, आणि रिसिवेबलसुद्धा तुमच्याकडे आहेत. म्हणजे ऑपरेटिंग कॅश फ्लो जर तुमचा चांगला असेल आफ्टर वर्किंग कॅपिटल ॲडजस्टमेंट, तर त्याला 1 मार्क द्यायचा. ओके, म्हणजे तुमच्याकडे प्लस 1 करोड जरी प्रॉफिट असेल कॅश फ्लो ऑपरेटिंग, तरी त्याला 1 मार्क. म्हणजे हे पहिले 3 मार्क तर सगळ्यांनाच मिळतात. ओके, ज्या कंपन्या प्रॉफिटेबल आहेत त्या. पुढचा रेशो इम्पॉर्टंट आहे. ऑपरेटिंग कॅश फ्लो ग्रेटर दॅन एन-पी. हे बऱ्याच कंपन्यांचं नसतं. ते जर असेल तर त्याला 1 मार्क असतो. ओके, कारण तुम्ही जेवढा पेपर प्रॉफिट दाखवला विच इज नेट प्रॉफिट, त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला कॅश आली असेल ऑपरेटिंग कॅश फ्लो, तर तुमची कंपनी उत्तम काम करते इन टर्म्स ऑफ डिलिव्हरेबल्स ऑफ द कॅश इन हँड. ओके, कॅश इन युअर बँक, नॉट दॅट यू आर गिव्हन माल इन क्रेडिट. ओके, म्हणजे तुम्ही तुमचे माल देताय आणि नंतर 3 महिने पैसे द्या असं म्हणत नाही. ओके, नंतर दुसरा पॅरामीटर आहे, म्हणजे 5वा पॅरामीटर आहे लोअर लाँग टर्म लोन्स विथ रिस्पेक्ट टू लास्ट इयर. म्हणजे लोन जर कंपनीला असेल तर गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे की नाही, तर त्याला 1 मार्क असतो. ओके, एखाद्या कंपनीला आता 100 कोटी लोन आहे, गेल्या वर्षी 150 असेल, तर ऑब्व्हियसली कंपनीला 1 मार्क मिळतो, कारण 50 कोटी लोन त्यांनी परत दिले बँकेला आणि यावर्षी फक्त 100 कोटी लाँग टर्म लोन आहे फक्त, नॉट शॉर्ट टर्म. शॉर्ट टर्म इज वर्किंग कॅपिटल लोन, लाँग टर्म इज फॉर द कॅपिटल एक्सपेन्सेस किंवा फॉर द प्लांट एक्सपान्शन किंवा तत्सम. हायर करंट रेशो. करंट रेशो म्हणजे काय? करंट ॲसेट्स डिवाइड बाय करंट लायबिलिटीज. हा जर प्लस असेल, म्हणजे मोर दॅन 1 जास्त, तर त्याला 1 मार्क मिळतो. ओके, नंतर पुढची इफिशियन्सी ऑफ द कंपनी. नो न्यू शेअर्स आर इश्यूड इन द लास्ट इयर. म्हणजे कंपनी काय करते? डायल्युशन करते आपल्या इक्विटी कॅपिटलचं. त्याच्यामुळे तोच प्रॉफिट जास्त लोकांपर्यंत डिस्ट्रीब्यूट होतो. तर डायल्युशन ऑफ कॅपिटल इज नॉट एक्सेप्टेबल टू द पेट्रॉस्की स्कोअर. तर नॉट न्यू डायल्युशन्स जर असेल किंवा नवीन शेअर इश्यू नसतील केलेलं, त्याला 1 मार्क. समजा एखाद्या कंपनी इक्विटी वाढवली असेल, आधी 10 कोटी होती, यावेळेला 12 कोटी झाली, तिथे 0 मार्क मिळेल. ओके, नंतर हायर ग्रॉस मार्जिन विथ रिस्पेक्ट टू लास्ट इयर. म्हणजे पर्सेंटेज मार्जिन. ओके, म्हणजे गेल्या वेळेला 11% असेल, यावेळेला 12% पाहिजे किंवा 15% पाहिजे. तर अशी कंपनी असेल त्याला 1 मार्क. गेल्या वर्षी 11%, यावर्षी 10% असेल त्याला 0 मार्क. ओके, त्यानंतर हायर ॲसेट टर्नओव्हर रेशो विथ रिस्पेक्ट टू लास्ट इयर. तुमच्याकडे जे ॲसेट्स आहेत ते तुम्ही किती वेळा फिरवताय, म्हणजे किती वेळा ते फिरवून तुम्ही त्यातनं काय माल तयार करून कॅश बाहेर काढताय. ओके, आणि किती माल विकताय. म्हणजे तुमच्याकडे समजा 1 कोटी कॅपिटल आहे आणि तुमचं जर 2 कोटी टर्नओव्हर असेल, तर तुम्ही 2दा ते कॅपिटल फिरवलं एका वर्षामध्ये. ओके, सो मोर यू टर्नओव्हर, त्याला एक मार्क तुम्हाला जास्त मिळेल, एकापेक्षा जास्त. हायर असेट टर्नओव्हर रेशो. ओके, एकापेक्षा जास्त. ओके, म्हणजे 2दा फिरवलं तर नक्कीच ते 1 मार्क. 3दा फिरवलं तर 1च मार्क. असं आहे टोटल मिळून 9 स्कोअर ज्यांचा येतो, त्या कंपन्या फायनान्शियल हेल्थ चांगला आहे असं म्हटलं जातं. आता हा एकच पॅरामीटर नाही आहे, पण हा पॅरामीटर आहे की ज्याच्यावर तुम्ही थोडासा नाही म्हटलं तरी विश्वास ठेवू शकता. ओके, तशा कुठल्या कंपन्या आहेत ते तर मी आता तुम्हाला सांगतोय. ह्या कंपन्या आहेत बघा, आता मी दाखवलेल्या आहेत ना त्या निळ्या ज्या कंपन्या आहेत, त्यांचा पेट्रॉस्की स्कोअर 9 आहे. आस्कॉटो ही पहिली कंपनी आहे त्याच्यामध्ये. नंतर एनसीएल इंडिया दुसरी, टाईड वॉटर ऑइल ही लूब ऑइल कंपनी आहे. ओके, याचा पण रिटर्न ऑन ॲसेट किंवा रिटर्न ऑन इक्विटी चांगला आहे बघा. ओके, आणि मार्केट व्हॅल्यू जुनी आहे, ओके, सध्याची नाही आहे. आणि हा जो प्रॉफिट आहे, ती ही ही जी ही व्हॅल्यू आहे ती 2023ची मार्केट व्हॅल्यू. आताची मार्केट व्हॅल्यू वेगळी असणार आहे. ओके,
25चा तुम्ही काढा, होमवर्क तुम्हाला देतोय. आणि नॉर्मली हे पेट्रोस्की स्कोअर विशेष चेंज होत नाही, राईट. कंपनीच्या DNA वर हे पेट्रोस्की स्कोअर असतात. ओके. तर लाईट वॉटर ऑइल, भारत इलेक्ट्रॉनिक्स, नंतर हा फॅड्युलर, GM फॅड्युलर आहे हा. म्हणजे हा फार्मा कंपन्यांसाठी ग्लास इक्विपमेंट बनवतो टेस्टिंगसाठी. ओके. रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी. पॅनासोनिक एनर्जी एक कंपनी आहे, ट्राय सेल्स बनवते. नंतर ही आहे ती इलेक्ट्रिक ट्रिप सिस्टीम बनवते, स्नायडर इलेक्ट्रिक प्लांटसाठी, म्हणजे टाटा इलेक्ट्रिक किंवा HPCL, BPCL याच्यासाठी, किंवा होम बिल्डिंगसाठी पण याचा भरपूर सेन्सर्स आहेत आणि इंटरलॉक सिस्टम्स आहेत. त्रिवेणी टर्बाईन आहे, इमामी लिमिटेड आहे, FMCG कंपनी, कंझ्युमर कंपनी. नंतर हॉटेल लीला, सरप्रायझिंग आहे, हॉटेल लीला ह्याच्यामध्ये आलं आहे. ओके. ह्या कंपनीवर बऱ्याच केसेस चालू आहेत. तरी सुद्धा हा शेअर सध्या सगळं स्वस्त आहे, ₹13 किंवा ₹12 आहे. ऑलिम्पिक फार्मा, उपाक अँड कंपनी, GM ब्रुवरीज. ओके. तर ह्या सगळ्या GM ब्रुवरीजचा 8 आहे पेट्रोस्की स्कोअर, कमी आहे. मेका पॅरामीटरमध्ये ते दिसत नाहीत. पण यासुद्धा ज्या निळ्या कंपन्या आहेत त्या आता स्वस्त आहेत. इलेक्ट्रोकास्टिंग पाईप बनवणारी कंपनी. नंतर ॲडव्हान्स एन्झाईम ही कंपनी आहे, एन्झाईम बनवते फार्मामध्ये. नंतर HAL, ओके, हिंदुस्तान एरोनॉटिक्स आहे. कोलपाल आहे, म्हणजे कोलगेट पाम ऑइल, ज्योती लॅबोरेटरीज, FMCG कंपन्या, नेस्ले इंडिया. ओके. BSE लिमिटेड, ऑल वेदर कंपनी. नंतर ही आहे IRFC आहे, ही IRFC आहे, त्याचं शॉर्ट फॉर्म NDR मी केला आहे, पण ती पण कंपनी उत्तम आहे, आता 129ला असावी. नंतर इंडियन हॉटेल, एव्हरग्रीन 5 स्टार हॉटेल. तर या सगळ्या कंपनी, साठिया इंडस्ट्रीज, ओके, ही पेपर बोर्डची कंपनी आहे. हिचा पण पेट्रोस्की स्कोअर चांगला आहे, आता 80 वगैरे आहे त्याचा भाव, स्वस्त आहे, 200वरून 80. ओके. तुम्ही ट्रेंड बघा. ओके. आणि त्याच्यानंतरच ॲक्शन घ्या. त्यानंतर ऑइल इंडिया, ONGC, त्याचा पण पेट्रोस्की स्कोअर चांगला आहे, पण ऑइल टिकेट कधीच ना काय म्हणतात लॉसमध्ये विकत नाहीत, राईट. त्याच्यामुळे हे अशा कंपन्या आहेत त्या उत्तम आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला पटतंय का? ओके. त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. आता हे एज्युकेशन चॅनल आहे, त्यामुळे पेट्रोस्की स्कोअर कोणी म्हटलं काय बाबा या कंपनीचं, तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्हाला काढता यायला पाहिजे. ओके. किंवा तुम्ही रेडीमेड यू कॅन टाईप ऑन गुगल, यू विल कम टू नो की 20-25चा पेट्रोस्की स्कोअर या कंपनीचा किती आहे. तो जर चांगला असेल, 9 किंवा 8 असेल, ऑब्व्हियसली यू नीड टू सिट ऑन दॅट कंपनी, डोंट सेल इवन इफ इट इज फॉलन इन दिस Trump turmoil. Okay. Trump turmoil is taking good shares also at its bottom, किंवा 20-20% खाली आहेत. तर ह्याच्यामध्ये जो तगून राहील, ऑब्व्हियसली तोच मोठा माणूस बनेल, आणि मुकद्दर का सिकंदर बनेल. तगून राहायला शिकलं पाहिजे मार्केटमध्ये. आणि म्हणून मी आता फंडामेंटलकडे गेलेलो आहे. हा जो मी तुम्हाला व्हिडिओ केला तो फंडामेंटल व्हिडिओ आहे. ओके. पेट्रोस्की स्कोअर. आणि हेच तुम्हाला ऑनलाईन काढता आलं 20-25चा, तर तुम्ही आता पडल्या मार्केटमध्ये काही शेअर्स घेऊ शकता. ओके. नमस्कार. आणि माझं चॅनल तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची सूचना मिळेल. तुम्ही बघत राहाल. स्टे करंट. माणसाने रिलेव्हंट राहिलं पाहिजे सगळ्याच गोष्टीमध्ये. हेल्थ असेल त्याच्यात ते रिलेव्हंट पाहिजे, वेल्थ असेल त्याच्यामध्ये रिलेव्हंट पाहिजे, तुमचं कॅरेक्टर आहे त्याच्यातही तुम्ही रिलेव्हंट पाहिजे. मग सध्या जे काय चाललं आहे ते त्याच्या चुकीचं चाललेलं आहे. कॅरेक्टर वाईज फसवी, लुटालुटी अजिबात करू नका. तुम्ही स्वतःचे पैसे मिळवू शकता, कशाला लुटालुटी करायची, राईट. स्वतःचे पैसे मिळवा आणि तब्येत चांगली ठेवा. मुख्य ऑफिसच्या ताणामुळे तब्येत हलवू नका. तब्येत तुम्हाला एकदाच मिळते, पैसे तुम्हाला दुसऱ्या मार्गाने मिळेल, कॅपिटल मार्केटच्या मार्गाने सुद्धा मिळवू शकता. ओके. तर तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतोय, शेवटी तुम्हाला पटेल तेव्हाच तुम्ही खरे श्रीमंत होऊ शकाल. 2 ते 3 वर्ष लागतात त्याला, सायकल्स असतात मार्केटच्या. सगळे चॅनल्स, माझे आत्तापर्यंत 200 व्हिडिओ झाले, सगळे बघा, तुमच्या वेळ काढून बघा. ओके. वेळ नाही म्हणू नका, वेळ काढून तुम्ही बघा. इतर गोष्टी यूट्यूबवर बघण्याऐवजी फालतू ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या आणि श्रीमंत व्हा. थँक्यू सो मच.